नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा शिरामे, रायना धामणगाव रेल्वे, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. ज्या कंपनीच्या माध्यमातून आज आपण इथं आलो आहे त्या कंपनीचं नाव आहे किवा कायपो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, लुधियाना. आपली कंपनी हे टोटल सेंद्रिय शेतीवर काम करते. तर आपल्या कंपनीचे सेंद्रिय उत्पादने इथे जे शेतकरी आहे, आपले युवा शेतकरी, त्यांनी वापरलेले आहे तूर ह्या पिकावर आणि त्यांना छानपैकी रिझल्ट आला. तर त्यानं प्रोडक्ट कोणते यूज केले, कसे यूज केले आणि त्यांना रिझल्ट कसा आला, तर आपण नेमकं त्यांच्या शब्दात जाणून घेऊ की रिझल्ट कसा आला त्यांच्या वतीने. सर, तुमचं परिचय द्या. नमस्कार, माझं नाव अक्षय अशोकरावजी जाऊनजाड, राहणार मी लसनापूर, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9325189790. मी किवा कायपो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड लुधियाना या कंपनीचे उत्पाद वापरलेले आहे. ठीक आहे सर. तुमच्याकडे एकूण शेती किती आहे सर? सर, माझ्याकडे पूर्ण घरची 4 एकर आणि लागूनची असं धरून 11 एकर. 11 एकर शेती आहे. 11 एकर शेतीपैकी हा जो तुरीचा मागचा जो प्लॉट दिसत आहे आपल्याला, हो, 5 एकर. किती एकराचं क्षेत्र आहे सर? 5 एकराचं. 5 एकराच्या क्षेत्रामध्ये जो आपला पहिला स्प्रे केला, त्याच्यामध्ये काय घेतलं होतं ते सांगू शकता? सर, पहिल्या स्प्रेमध्ये मी कंपनीतले जे प्रोडक्ट आहे सर, ते ग्रोथ मॅन्युअल ह्युमिक ॲसिड आणि त्याच्यानंतर एक सुधा नावाचं प्रोडक्ट होतं. असे 4 प्रकारचे प्रोडक्टची मी स्प्रेइंग केलेली आहे. तुम्ही हे जे 4 प्रोडक्ट घेतले, त्याच्यानंतर हे फवारणी केल्यानंतर किती दिवसात आपल्याला फरक जाणवला सर पिकामध्ये? सर, जवळपास 5 ते 6 दिवसातच क्वालिटी चेंज झाली होती पिकाची. तर पहिल्या फवारणीचा रिझल्ट काय नेमकं सर पिकात? सर, पहिल्या फवारणीचा रिझल्ट म्हटलं म्हणजे फुटावीची संख्या व्यवस्थित दिसली, जे याला आपण शोरा म्हणतो आपण. आणि जे ग्रीननेस क्वालिटी आहे ते मेंटेन आहे अजून पण. अच्छा सर. त्याच्यानंतर आपण सेकंड स्प्रे घेतला फुल अवस्था, त्याला आपण म्हणतो फुलांची संख्या वाढवणे. तर फुल अवस्थामध्ये तुम्ही काय घेतलं होतं सर? सर, मी त्यामध्ये पॉवर बून घेतलेला आहे. फ्लावर बून. अच्छा. फ्लावर बून. अच्छा. त्यानंतर तिच्यात एन्झाईम नावाचं प्रोडक्ट घेतलेलं आहे. अच्छा. आणि मॅन्युअल. अच्छा सर, हे जे 3 प्रोडक्ट घेतले त्याच्यानंतर फुल अवस्था आपण फवारणी केली, तर फुल अवस्थामध्ये बदल आणि काय फरक दिसला सर? सर, आता त्याच्यात बोनफ्लावर वापरल्या कारणास्तव त्यात शेवऱ्यांची संख्या त्यांची लांबी होती ते लांबलेली आहे. व्यवस्थित फुलधारणा चांगल्या पद्धतीची झालेली आहे. फुलाची संख्या वाढली. फुलाची संख्या वाढलेली आहे. आणि विशेषतः एक असं दिसून येत आहे तिच्यात की फुलातलं कन्व्हर्टेशन भाईमध्ये रूपांतरित लवकर फास्ट मध्ये होत आहे. आणि परिपक्वतेची वेळ हे चांगल्या परिपक्व प्लॉट झालेला आहे. अच्छा. त्याच्यानंतर सर आपण समजा 15 दिवसाचा आपण फरक ठेवला फवारणीमध्ये? हो सर, 15 दिवसाचा. 15 दिवसाचा फरक ठेवला. त्याच्यानंतर आपण सर आता तिसरा स्प्रे केला आहे का? कालच्यालाच झाला. ओके सर. आता तिसऱ्या स्प्रे मध्ये काय घेतलं तुम्ही समजा? जे तुम्हाला सांगितलं ते. अच्छा. दाण्याची साईज, वजन, क्वालिटी, चमक याच्यासाठी. तर आता तुम्ही एकंदर सर आपण आता पकडू का आपण 2 स्प्रे आपले झालेले आहे. 2 स्प्रे मध्ये जे आपली तूर आहे आणि इतर शेतकऱ्यांची जे तूर आहे, जे समजा आता 2 स्प्रे 3 स्प्रे झाले केमिकल रासायनिक म्हणू आपण त्यांना, तर तुमची जे हे 2 स्प्रेवर जे तूर आहे आणि इतरांची जे तूर आहे, तर त्याच्यात तुलना काय सांगा सर तुम्ही? तुलना काय साहेब, ते आमच्या शेतात येते पाहिले. अच्छा, म्हणजे फरक सांगा ना मला. फरक म्हटलं म्हणजे प्लॉट अट्रॅक्टिव्ह झाला, म्हणजे पाहिले तसा मनाला चांगला वाटला पाहिजे असा. अच्छा. आणि फुलधारणा जबरदस्त झाली आहे. म्हणजे तुरीचं अंतर पाहू शकता तुम्ही, का माणसाला सरळ चालता येत नाही. गॅप बुजलेली आहे सर. पूर्ण बुजलेली आहे. जवळपास तुरीची हाईट आहे सर 8 फूट. अच्छा. त्यात चालताही येत नाही. अशा प्रकारे डेव्हलप झाली आहे. आणि लोकांनी इतके महागडे औषधं वापरून सुद्धा त्यांच्या शेतातील तूर इतकी डेव्हलप झालेली नाहीये. अच्छा सर. त्या कारणात सुद्धा शेतकरी मला म्हणतात की तू काय वापरलं. मी शेतकऱ्यांना पण सांगतो की बाबा मी हे वापरलं, तू पण वापर किंवा कायपो इंडस्ट्रीजचं. सर, तुम्ही जे हे रिझल्ट घेतलेले याच्यामध्ये तुम्ही समाधानकारक आहे? बिलकुल सर. आजची जे कंडिशन आहे, लोक जर समजा जे शेतकरी करतात, आपला रासायनिक पद्धतीने शेती करतात, खर्च वाढलेला आहे आणि उत्पन्न कुठेतरी कमी झालं. तर तुम्हाला जे अनुभव आला याच्यामध्ये 2 मिनिटं आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन काय करा आपल्या प्रोडक्ट बद्दल किंवा सेंद्रिय शेतीबद्दल? मी सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की काळ आता सेंद्रिय शेतीचा आहे. आपण खरोखर सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे. कारण जो आपला खर्च आहे हा खर्च वाढतोच आहे, तो कमी होत नाही आहे. आणि जे आपल्या उत्पन्नाला जे भाव सरकार देते आहे ते मनाजोगते भाव भेटत नाही आहे. तिथं कुठंतरी आपल्या शेतकऱ्याची निराशा होऊन राहिली आहे. आता शेती करायचं म्हटलं म्हणजे आता आपला खर्च कुठेतरी कमी करायचा. आता मला सांगा, आपण स्प्रेइंग केलेच नाही, मग त्याला खर्च कमी म्हणता का आपण? तिथं आपलं नुकसान राहणार. त्याच्यासाठी आपण जो रस्ता आपण केमिकलचा निवडलेला आहे, रासायनिकचा निवडला आहे, त्याला आता कुठं तरी आपल्याला ते रस्ता आपल्याला चेंज करायचा. आपण खरोखर सेंद्रिय शेती करायला पाहिजे, त्याच्याकडे आपण वळायला पाहिजे. तिथूनच आपलं स्वतःचं आरोग्य आणि आपली जमीन हे जिवंत आपण ठेवू, नाहीतर पंजाब व्हायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही.
जे आज पंजाबची कंडिशन पंजाबची जे कंडिशन आहे सर, भटिंड्यात वरून समजा एक कॅन्सर नावाचं ट्रेनिंग तो त्याच्यामध्ये हा बस आपल्यासारख्याला तेच आम्ही पाहिला व्हिडिओ तो. ते परिस्थिती जास्त दूर म्हणून नाही सांगतोय सर्व महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांना हो की आपण वेळ आज आपल्याजवळ, आपण स्वतःला सावरावं आणि आपली शेती हे सुधारावी. तिथं केव्हा काय इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट्स खरोखर वापरावे. जबरदस्त रिझल्ट आहे. खूप कमी खर्चात शेती डेव्हलप आणखी केल्या सर जाते. एक मिनिट विचारायचं होतं, आपले जे कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत सर, हं. याचे जे आपले पेस्टिसाइड आहेत त्याच्यामध्ये रेटमध्ये काय फरक आहे सर? सर आता जमीन आसमानचा फरक आहे तिच्यात. ओके सर, म्हणजे एका सामान्य माणसाला परवडणारी आहे का नाही आहे आपले प्रोडक्ट? सामान्य माणसाला सामान्य म्हणा सामान्य का आपण माणसाला समजा- सुद्धा परवडते आणि जे चांगले शेतकरी आहेत म्हणजे त्यांना 2 हे एकरवाला परवडते. बी म्हणजे परवडते आणि 100 एकरवाला बी परवडते. हो, कारण तर तुम्हाला rate कसे सांगा, आहेत, सर? शेतकरी आहे, रिजनेबल रेट आहे. अच्छा. आजपर्यंत ह्या रेटमध्ये आपल्याला कुठे मार्केटमध्ये भेटलं नाही आणि ह्या रेटमध्ये जर आपण हे प्रोडक्ट जर मार्केटमध्ये पाहतो तर आपल्याला पाऊन सुद्धा भेटणार नाही. आज हे सर एक आणखी एक चण्यावर सर आता DAP सारखं पीक देतो, DAP सारखे जर खत देतो म्हटलं तर खूप महाग आहे. हो. आपल्याकडलं जर ते ओर खत आहे तो हे द्यायला पोर्डन शेतकऱ्यांना का ते? हो 100% तेले तरी ते 1846 भेटन कधी नाही कधी याचं काही माहित नाही. हा, पण सर. जे आपण लिक्विड स्वरूपातले जे आपले सेंद्रिय स्वरूपातले जे प्रोडक्ट आहेत हे जर आपण स्प्रेइंग केले तिथं आपल्याला ताबडतोब तिसऱ्या चौथ्या दिवशी Result रिझल्ट भेटतो fast पाहायला भेटते. आणि चांगल्या क्वालिटीचं पीक राहतो, उत्पादनात वाढ होतं. ग्रीननेस क्वालिटी मेंटेन ठेवते. हा सर, हा. आता ह्या वर्षी एवढा अति पावसाळ्यामध्ये लोकांच्या तुरी नाही राहिल्या. आमच्या पट्ट्यात तर नाहीच आहे, तुमच्या पट्ट्यात चांगल्या आहे तुरी. आणि म्हणजे एवढ्या पावसातही आपण ह्या फवारणी केल्या तर तुरीवर रिझल्ट चांगले आहे. जबरदस्त रिझल्ट तर हे जे तुम्ही रिझल्ट घेतले सर, याच्यात तुम्ही समाधानकारक आहे सर? बिलकुल समाधानी आहे. तर पुढची वाटचाल चालू ठेवायची सर. 100%. ठीक आहे सर, तर तुमचं 2 मिनिटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद सर.